शेतावरती। तर आम्ही अल्बी काढायला आता आम्ही जाणार आहोत। आम्ही आता अल्बी काढणार आहोत। अशा हिरव्यागार काजू आहेत आमच्याकडे। मित्रांनो, एक कोकणात पद्धत आहे वाफेडा म्हणून। वाफेडा आम्ही लावलेला आहे, तर आम्ही वाफेडा बोलतो। आणि जिथे आम्ही काकडी, मखमली, भेंडा, गवार असे लावलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इथे गवार आहे, ही भेंडी आहे, हा भेंडा, ही दोडका आहे आणि ही काकडी आहे। तुम्ही पाहू शकता ही काकडीची वेळ आहे। अशी कोकणात पद्धत आहे वाफेडा करायची। आणि ते वाफेडा आम्ही करून आमचा उदरनिर्वाह चालवतो। आणि ती पाहू शकता कशी पद्धत आहे कोकणात, अनोखी पद्धत आहे गवार बिवार लावायची। आम्ही इथे अल्बी शोधतो आता परत सुद्धा, आणि आम्हाला ती अल्बी भेटलेली आहे। हे बघा, अशी झाडामध्ये अल्बी आहे, ते आम्ही काढणार आहोत। आणि मी काढलेली आहे, तुम्ही पाहू शकता अल्बी ही सुंदर अशी अल्बी आहे। जी खायला एकदम गोड लागते आणि भाकरीसोबत खायची असते। ती पण खाऊन बघा आणि एकदा रानात फिरून बघा आधी, तर तुम्हाला अल्बी भेटेल। एकदा नक्की ट्राय करा। तर असं आम्ही रानात नवीन नवीन काय काय शोधून खातो। आणि आमचा कोकणचा रानमेवा आहे हा, तो आम्ही रानमेवा खातो। आणि असं आम्ही शोधायला रोज येतो, काय नाही काहीतरी शोधून आम्ही कोकणचा रानमेवा खातो। कधी कधी दाळची भाजी आणि कधी कधी अल्बी, भारग्याची भाजी, असं आम्ही सगळं काही खातो। मी एक आमच्याकडे नैसर्गिकरित्या एक धबधबा आहे। असे आमच्याकडे उपलट लागली, ही छोटीशी उपलट आहे। ते उपलटीचं पाणी असं येत आहे, तुम्ही पाहू शकता इथे। तुम्ही पाहू शकता पाणी, हे उपलटीचं पाणी आहे। आणि पावसाच्या ह्या उपलटी आमच्याकडे खूप लागल्या आहेत, त्याच्यामुळे आमच्या शेताला पाणी भेटतं। पाहू शकता तुम्ही, मस्त सुंदर असं ते उपलट लागले। नमस्कार मित्रांनो, आम्ही तुम्हाला दाखवलं अल्बी कुठे लागतात आणि कशा असतात, आणि तो कोकणचा रानमेवा आहे, त्याबद्दल मी माहिती दिली तुम्हाला। ते नक्की व्हिडिओ बघा, तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की।